समर्थ मंडळी. तर जेवण भाजी बघा, काका राहिले, मी राहिले, थोडा भात त्यांच्या संपल्या. एवढी घाई ब्लॉग टाकलेला आहे, तर तुम्ही प्लीज ब्लॉग बघा. मी सगळ्या रेसिपी टाकलेल्या आहेत, उद्यापासून पण टाकेन, फक्त लॉंग ब्लॉग राहील. तर तुम्ही बघत जा, म्हणजे तुम्हाला कळेल रेसिपी मी काय देते, कशी करते आणि कशी बनवते. साध्या सिंपल, एकदम सिंपल जेवण असतं. आत्ताच एक रेमंडला मी पटकन जाऊन डबा देऊन आली. म्हणजे आज माझे भरपूर डबे गेले. किती गेले? एकच डबा राहिला. म्हणजे माझे आज 18 डबे गेलेले आहेत. आणि सगळे जेवणाची खूप तारीफ करत होते, खूप. तर फेसबुकवरच्या ताईंना मला एक सांगायचं आहे, ज्या मला कमेंट करतायत, त्यांची प्रत्येक कमेंट मी इग्नोर केले, मी नाही लक्ष दिलं त्यांच्या कमेंट करे. पण आज तुमचं अतिच झालं यार. नाही, मी तुमची इज्जत करते, रिस्पेक्ट देते, म्हणून तुम्ही का मला बेइज्जतच करणार का? तुम्ही प्लीज मंडळी त्यांचे कमेंट वाचा, काय काय बोलतायत ते. अरे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने जास्त आहेत. चुकी सगळ्यांकडनं होते, चुकी माझ्याकडनं पण झाली, मी बोलली. चुकी सगळ्यांकडे. तुम्ही मला बोलताय की अजून तू काय सोशल मीडियावर येतेस, म्हणजे तुला अजून कोण पटवायचंय का? अरे काय फालतू मेसेज करताय ना तुम्ही. डोक्याचा तर भाग तुम्हाला अजिबात नाहीच आहे. हा, तुम्ही त्या गोष्टी करत असाल म्हणून तुम्ही मला बोलताय. ते मी माझे ब्लॉग टाकते, त्यात मी माझं काम दाखवते, माझी मेहनत दाखवते, ते तुम्ही बघा. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की जी बाई चुकली तिने चुक्या सुधारून आपल्या कामाकडे लक्ष करा, आपलं कामावर प्रेम करा. आपली मुलं आहेत, आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आणि दुसरा कमेंट काय केले तुम्ही की कधी मुलांचं टाकत नाही, मुलांचं अभ्यासाचं टाकत नाही, गाडी दिली त्याला, त्याचं ऍक्सिडेंट झालं असतं. मी माझ्या मुलांसाठी रात्रंदिवस मेहनत करते. मी त्यांची आई आहे, कुठंतरी आई आत्मा हा माझ्यामध्ये आहे. रात्रंदिवस त्यांच्यासाठीच मेहनत करते ना. इथे एवढं गरम होते ना, माझी मुलं इकडे नाही बसत. ते त्यांच्या फर्स्ट पप्पाकडे, त्यांच्याकडे एसी वगैरे आहे, ते तिथं बसतात. तर मी तिथं जाऊन त्यांचा ब्लॉग बनवू का? काय रे अभ्यास काय करताय दाखवा. सकाळी आता राहिला प्रश्न, तुम्ही काय बोलताय सकाळी डब्याचं. आता मी सकाळपासून मोबाईल हातात घेतच बसू का आणि ब्लॉग बनवत बसू का? त्याला डब्बा बनवायचं महत्वाचं असतो की सकाळपासून मोबाईल हातात, बघा मी आज मुलाला हे केलं, बघा मी मुलाला आज ते केलं. अरे हाय, नॅचरल गोष्टी आहेत, समजण्याच्या गोष्टी आहेत या. की आपण काय टिकली वाकडी झाली, की आपण काय बडबड करतोय काय नाही. मी फक्त माझ्या जेवणाचेच ब्लॉग टाकलेले आहेत आणि मला माझ्या जेवणाचेच टाकायचे आहेत. की नाहीतरी माझी पोरं किती हुशार आहेत आणि त्यांना, माझ्या मुलांना नाहीच आवडत ब्लॉगमध्ये यायला. त्यांना खेळणं, कुदणं आणि मम्मीची मदत. माझी मुलं जेवढी मला मदत करतात ना, 100%. तुमची मुलं पण तुम्हाला मदत नसतील कारण ते मी लिहून देते. एवढी माझी मुलं संस्कारी आहेत. आज 20-20 डबे माझे मुलं घेऊन जातात. अरे ते त्यांच्या आईची परिस्थिती समजतात. आणि तुम्ही की काय पण कमेंट करताय, उठसूट काय पण कमेंट करताय. हा, थोडं तर तुम्हाला अक्कल नाही का? आपण काय बोलतोय काय नाही, उठसूट काय पण कमेंट करताय. हा, अजून टिकटॉकवर ह्याच्यावर त्याच्यावर तू पैसे कमवत असशील. बाई अजून तर पैशाची सुरुवात झालीच नाहीये, कशावर पण मला अजून पैसा नाही मिळाला. आणि जरी मिळाला तो माझ्या मेहनतीचा आहे, तो माझ्या कष्टाचा आहे. कळलं ना? कमेंट चांगले करा. यूट्यूबमध्ये काल मला एकाने घाण कमेंट केल्या की मी तुझा नवरा आहे. हे बाबा खूपच वाह्यात शब्द बोलले ते, मी माझ्या तोंडात नाही बोलू शकणार. तर तू तुझ्या आईला पण हेच बोलतो का रे की तू माझी बायको आहे? तुझ्या बहिणीला पण हेच बोलतो का तू माझी बायको आहे? तुझ्या सगळ्यांनाच असं बोलतो का तू माझी बायको आहे? अशा किती बायका आहेत तुझ्या? ते तर मला कम्प्लिटली सांग. आहेस कोण, कुठला आहेस ते पण मला सांग. मला बघायचंच आहे माझा नवरा कसा आहे. तू मला दिसलाच नाही माझा नवरा, नाही का? तुला मी बोलली मला कमेंट टाक, तुला मी बोलली मी लाईव्ह ये म्हणून, तूच आला. दादा मी तुला भावासारखा बोलते, तू माझ्या भावासारखा आहेस. तर आपण एखाद्याला इज्जत नाही देत ना, त्याला बेइज्जत पण नाही करावं. देवाने सांगितलं नाही. आणि सगळ्यांनाच तर बायका बोलू नकोस. आणि आईला पण तर तू अशाच घाण शिव्या देत असशील का? बहिणीला पण आहे तर तू त्याच कॅरेक्टरचा. संस्कार तुझ्या आईचे वाईट नाही, आई सगळ्यांची चांगलीच असते रे. तू ज्या सोबतीला ज्या संगतीला राहतोस ना, ते खराब आहे. तुझ्या माऊलीला नाही मी काय बोलू शकत, ती तर बिचारी चांगलीच असेल. पण तू घाण आहेस की तू लोकाला अशी कमेंट करतो. प्रत्येक येणारी जाणाऱ्यांना माझी बायको माझी बायको माझी बायको बोलतो. सायको आहेस तू एक नंबरचा. म्हणजे कमेंटचा रिप्लाय दे तू. तुला बघायचंच आहे मला, तू हायस कोण. मला एवढा छान छान कमेंट करत होतास.